DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. SPN न्यूज नाशिक यांच्या 5व्या वर्धापन दिनी समाजाप्रती उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण 20 व्यक्तींना लोककल्याण गुणगौरव पुरस्कार दिनांक 7 ऑगस्ट रोजी रामजी हॉल अशोकनगर या ठिकाणी बहाल करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांना अभिवादन तसेच दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल तर्फे भारत का संविधान है या गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपला परिचय देखील उपस्थित नागरिकांना दिला. तर या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून वरिष्ठ पत्रकार सतीश रुपवते यांच्या हस्ते नाशिक मधील सामाजिक कार्यकर्त्यांना भारतीय संविधान भेट म्हणून देण्यात आले. तसेच या कार्यक्रमात सातपूर प्रभाग सभापती श्री समाधान देवरे, सातपूर मनपा विभागीय अधिकारी सुनील राजभोज, प्रभाग क्रमांक 26 चे नगरसेवक श्री भागवत आरोटे, श्री निवृत्ती अण्णा इंगोले, तसेच प्रभाग क्रमांक 11 च्या नगरसेविका सौ सविता ताई काळे, मानशीताई शेवरे, प्रभाग क्रमांक 10 च्या नगरसेविका सौ माधुरी बोलकर, तसेच प्रभाग क्रमांक 11 चे नगरसेवक नितीन बाळा निगळ, तर ज्येष्ठ नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे, माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंढे यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते अंबादास अहिरे सर यांनी केले. तसेच उपस्थितांना SPN न्यूज नाशिकच्या कार्याबद्दल अधिक माहिती दिली. तसेच SPN न्यूजच्या या कार्याबद्दल तोंड भरून कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले. मागील 5 वर्षात या ठिकाणी या पूर्ण टीमने कष्ट घेतले. पुरस्कार म्हणून 20 जणांचा या ठिकाणी सत्कार करणार आहे. समाजातल्या विविध स्तरामध्ये जात, धर्म, पंथ, भारतीयत्व, राष्ट्रीयत्व या सर्व गोष्टी आपण बघत असताना प्रत्येक समाजातील, प्रत्येक जातीतील, धर्मातील माणसाला या ठिकाणी समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणताना, त्याचं काम समाजासमोर मांडताना जे कष्ट शशिकांत निरण आणि SPN न्यूजने घेतलेले आहे. प्रामाणिकपणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं सुरू झालेला हा प्रवास, हा चॅनल, आणि आज आपण 5व्या वर्षात पदार्पण करतात. आपलं कुटुंब, आपलं परिवार हे सर्व पाहून आपण या चॅनलचा जो प्रपंच मांडलाय, प्रामाणिकपणे काम करताय, त्या प्रामाणिक कामाला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. SPN न्यूजच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आमचे बंधू अंबादासजी आणि सर्व सातपूर परिसरातील नाभिक समाजाचे आमचे निर्वाण असतील, पत्रकार आंधळे असतील, हे सर्व मित्रपरिवार SPN न्यूजला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे. मी माझ्या इंगोले परिवाराच्या वतीने, प्रभाग क्रमांक 26च्या नागरिकांच्या वतीने, आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने SPN या परिवारास शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच सर्वसामान्य लोकांसाठी लढत राहावं अशी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. काम हे खूप, तसं त्यांनी कोणत्याही परिस्थितीत कोणाचीही अशी काही पर्वा न करता रोखोक, जसं म्हणतो आपण रोखोक चॅनल, अशा पद्धतीनं त्यांनी काम केलं. आता त्यांनी नुकतीच सविस्तर माहिती माझे मित्र अंबादास अहिरे साहेब यांनी सांगितलं की प्रत्येक काम करत असताना काही अडचणी येतात, आपण काही अडचणी त्या सामावून घ्यायच्या असतात, समजून घ्यायच्या असतात. निर्मल साहेबांविषयी बोलतील, परंतु त्यांचं जे काम आहे, त्यांची काम करण्याची जी शैली आहे ती पाहून मी त्यांच्याकडे आकर्षित झालो. समाधान भाऊ देवरे, माझे मोठे बंधू, शुभेच्छा देण्यासाठी, यांच्या चॅनलला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिला, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. खरं बघितलं समाधान भाऊ, पत्रकारिता आता पूर्वीसारखी नाही राहिली. अनेक त्यामध्ये आता स्पर्धा झाली आणि चॅनल चालवणं किंवा वृत्तपत्र चालवणं ही खूप आता कठीण झालेलं आहे. त्याचं मूळ कारण म्हणजे का जी स्पर्धा आहे, ठिकठिकाणी आता रील्स आहे, व्हिडिओ आहे, त्यामुळे एखादी व्यक्ती जाहिरात देताना थोडा विचार करतो. पूर्वी कसं लिमिटेड म्हणजे ठराविक असे चॅनल होते, वृत्तपत्र होते, त्यामुळे त्यावेळेस ते सोपं जायचं.
मात्र आता एवढ्या स्पर्धेच्या या युगामध्ये चॅनल चालवणं कठीण असतं आणि अशा परिस्थितीमध्ये आता चॅनलचा खर्च देखील वाढलेला आहे. वाढलेला म्हणजे आता ठिकठिकाणी माणसं वायफाय या अत्याधुनिक सुविधा आहेत त्या आम्हाला त्या ठिकाणी द्याव्या लागतात. त्यामुळे चॅनल चालवणं कठीण असतं. तरी देखील अशा कठीण याच्यामधून आमचे सर्वच नाशिकमधले विविध भागातले जे आमचे पत्रकार बांधव आहेत ते या ठिकाणी चॅनल आणि आपले आपले वृत्तपत्र चालवत असतात. आता आपण निर्मळ साहेबांनी सांगितलं तर अतिशय आता चांगला माणूस म्हणजे आम्ही असं गावामध्ये काम करतो पण आम्ही गावातल्या सर्वच जे भाग आहे 6 विभाग आहे त्या 6च्या 6 विभागांमध्ये आमचे काही मित्र आहेत. त्याच्यामधला आमचा सर्वात जो सातपूरचा लाडका असेल तर आमचा शशिकांत निर्मळ आहे. शशीभाऊचं म्हणता येणार नाही, आपला चॅनल आहे. SPN न्यूज म्हणजे आपला परिवार आहे आणि कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना सुरुवात करणं सोपं असतं पण त्यात सातत्य ठेवणं फार कठीण असतं आणि अतिशय स्पर्धा असताना देखील सातपूरमधील विविध प्रश्न असतील, सामान्य लोकांचे अडचणी असतील त्या सोडवण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून होत असतं. माध्यमातून चालू आहे आणि आपल्या न्यूजचा आवाज नाशिकचा हा आवाज सामान्य जनतेचा म्हणून आपण या पुढे काम करत राहावा अशी मी माझ्या निगळ परिवाराकडून आमच्या प्रभाग 11 मधील 4ही नगरसेवकांच्या वतीने व भारतीय जनता पार्टी सातपूरच्या वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. सामाजिक क्षेत्रातील सर्वच खरं तर प्रत्येकजण तोलामोलाचा आहे. सर्वांचं सर्व पत्रकारांचं SPN न्यूजतर्फे स्वागत करतो. आपण खूप वेळ दिला त्याबद्दल SPN न्यूज परिवारातर्फे आपले आभार मानतो. जर कोणात असेल तर ती आमच्या शशीभाऊत आहे, संदेश भाऊत आहे. आपले पत्रकार जे सातपूरकर आहे तसे निर्भीड आहे सर्व. म्हणजे एखादे आपण जरी चुकलो आम्ही नगरसेवक ते बातमी लावणार मग ते बघणार नाही हा माझा मित्र आहे काय आणि असाच पत्रकार हवा. कारण तुम्ही जेव्हा बातमी लावता एखादी पत्रकार तेव्हा आम्हाला पण कळतं की ह्या भागात अशी समस्या आहे. बरी नक्कीच आपल्या कार्याला SPN न्यूजच्या कार्याला आमचा सर्वांचा सलाम आहे. आपण चांगलं करतात. 5व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला आमच्या सर्वांच्या वतीने प्रभाग क्रमांक 26च्या वतीने आणि नाशिक नगरीच्या नागरिकांच्या वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते. शशीभाऊ खरंच खूप छान. त्याने मी प्रत्येकाच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये नेहमी सामील राहतात. त्या या पत्रकारितेसाठी व त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते व थांबते. न्यूजचा 5वा वर्धापन दिन खरोखर निर्मळ भाऊंनी सांगितलं काय खतखत असेल ती सांगून टाकावे. भाऊ आमच्या मनात जी खतखत असेल ती तुम्हाला आधीच कळून जाते. ती वेळ नाही परंतु एखादा छोटासा कार्यकर्ता या समाजाची सेवा करत असताना आताच लोटेताईंनी सांगितलं खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं सांगितलं गेलं पाहिजे आणि ती तुमच्यात धमक आहे. आणि हा जो काही समाधान देवरे एक सामाजिक कार्यकर्ता या ठिकाणी सातपूरचा सभापती म्हणून तुमच्या समोर उभा आहे. याच्या मागचं जर का पाठबळ असेल, याच्या मागचं जर का सर्वात जास्त ताकद असेल ती SPN न्यूजची आहे. व आपला पत्रकार हा व्यवसाय हा SPN न्यूज. भाऊ आमचा SPN न्यूज जरी सातपूरपुरता असेल पण पुढच्या वेळेस महासभेमध्ये पुढच्या वर्षापासून नाशिकमध्ये महासभेला सुद्धा हा पत्रकारिता म्हणून उभा राहील एवढं त्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते तुषार भंदुरे, प्राध्यापक डॉक्टर कारभारी म्हस्के, परशुराम साठे, नरेंद्र पुंतांबेकर, सार्थक नागरे, पत्रकार नामदेव पवार, पत्रकार ज्ञानेश्वर आंधळे, श्री विकी लोंढे, पत्रकार सौ सुनीता पाटील यांसह ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी उपस्थित होते. यावेळी 150 नागरिक व महिला भगिनींना पावसाळी छत्रीचे वाटप देखील करण्यात आले. यावेळी सामाजिक सलोखा जप संचालक श्री शशिकांत निर्मळ यांनी सूत्रसंचालन केले तर आभार श्री केदार काळे यांनी मानले. नागरिकांचे मनपूर्वक स्वागत आणि हार्दिक आभार. गेल्या 5 वर्षापासून SPN न्यूज नाशिक हे आवाज नाशिकचा ही ओळख जपत सत्य आणि लोकभिमुख पत्रकारिता करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. या प्रवासात आमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे, जाहिरातदारांचे, हितचिंतकांचे आणि
सहकार्यांचा आम्ही मनापासून ऋणी आहोत. आजच्या कार्यक्रमासाठी वेळ काढून उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्या शुभेच्छा, सहकार्य, आशीर्वाद यामुळे एसपीएन न्यूज नाशिक अधिक जोमाने समाजसेवा आणि पत्रकारिता करत राहील. तसेच शेवटी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व आयोजक, स्वयंसेवक आणि सहकार्यांचे विशेष आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी एसपीएन न्यूज प्रतिनिधी सोहेल खान, धीरज हिरे, बाळासाहेब कटारे, सौ मनीषा साळवे, सौ जयश्री जगताप, सौ निकिता मोहिते, सौ कविता शेलार, सौ प्रमिला परघलमोल यांनी परिश्रम घेतले. एकूण पुरस्कार प्राप्त झालेले मानकरी श्री संदेश केदारे पत्रकार, श्री भूषण देव पत्रकार, श्री प्रवीण नागरे सामाजिक कार्यकर्ते, श्री जीवन रायते सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर अमोल पाटील, श्री फैसल पटेल शिक्षक, श्री सिद्धार्थ इंगोले शिक्षक, श्री रिजवान खान महानगरपालिका सहकार्य, श्रीमती पुष्पा काळे महानगरपालिका कर्मचारी, श्री सूरज धूत व्यापार, सौ रुबिया घनदाट धार्मिक, श्री नितीन काळे सामाजिक कार्यकर्ते, सौ सोनाली विजय तिवडे सामाजिक कार्यकर्त्या, सौ कामिनी कांदळकर पोलीस कर्मचारी, श्री विजय पवार आरोग्य या पुरस्कारार्थ्यांना लोककल्याण गुणगौरव पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आले. अतिशय उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात हा वर्धापन दिन सोहळा पार पडला. डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.